मी चाललो फिराले, काय माहित कुठे चाललो, पण चाललो फिराले. या मनासोबत कुठे चाललो ते दाखवच मी तुम्हाला. चला. आता गाडी लावली आहे, इथे जाणार आहोत आम्ही. कधी ना ब्लॉग बनणार नाही आपल्या चॅनलवर, तर आज नवीन एक ब्लॉग बनवणार आहोत. तर मित्रासोबत आम्ही चाललो एक डोंगरले भेट द्यावाले. तर डोंगरवर एअरटेलनं टावर होता आधी, खरं म्हणजे ते टावर काट टाका आता. तर त्या डोंगरला आम्ही भेट द्यायला चाललो. तर या पाहू शकतात मनासोबत मित्र या. तर पाहू शकतोस आत्ताशी फक्त एवढं म्हणून तरी दम लागायला आमले. राजू ले लांब जाणं आमले. तर राजू कमीत कमी 1 किलोमीटर वर चढणं आमले. तर आता काय नाही 500 मीटर वरून एवढ्या दम लागायला आमले. तर आम्ही 4 मित्र शेतच आता थोडा डोंगर चढी होऊन आणि थोडा म्हणजे आम्ही कमीत कमी 6 वाजे जातील वर चढाले. तर जे मी सांगत होता आधी, तर त्या डोंगरावर टावर होतं एअरटेलनं. तर तिथे पायऱ्या करेल होत्या, म्हणजे तिथे जावा येवासाठी पायऱ्या काय होतात लोकसले पावासाठी, आणि तिथे म्हणजे जावासाठी पायऱ्या करेल होत्या. तर आपण या जुन्या पायऱ्या वरून जाणार शेतून. या पाहू शकतो आपण, हे बा या जुन्या पायऱ्या शेतीस. तर आता आपण अशा ठिकाणवर तिथे खोल दरीशे. तर आता पायऱ्या संपण्यात, आता थोडं बेकार जाम जोत आम्ही. तर निम्मी डोंगरपर्यंत पायऱ्याच करायला होत्या. मग आणि सपाटी लागली, म्हणजे थोडे चढते लागे अजूनच बाकीचे. तर म्हणजे फर्स्ट टाइम येतोय आम्ही इकडे. या डोंगरचं नाव आहे काय नाव आहे? वळ्याचा डोंगर आहे, वळ्याबारा. हे बघू शकता किती छान व्ह्यू आहे. वा वा वा. काय पाहू शकतो अजून लय डोंगरवर चढायला बाकीचे. दम लागल्या थोडा. मी व्हिडिओ स्टॉप करतेस, तर नंतर मी चांगली माहिती देस. बाबा मित्र हा व्ह्यू पाहू शकतोस. तो जो समोर दिसरा आहे ना, तो कळवणा किल्ला शे, माहीत नाही नाव काय शे. आणि त्यानाच ती बाजूला जर आपण पाहिलं तर तिकडे सप्तशृंगी गड शे, मार्कंड्या शे. त्यांना जो पर्वतरांग येस, म्हणजे आपण जे म्हणतोस ना की दोडप किल्ल्यापासून जर पाय जातस तर मार्कंड्या आणि सप्तशृंगी गड करतस. तर तीच पर्वतरांग जी दोडप किल्ला सह्याद्री पर्वतरांगमध्ये मिळतो. रावळा किल्ला आपल्याला दिसतोय. त्याच्यानंतर हा जो दिसतोय तो राजदेर किल्ला आहे. आणि हा जो परिसर आहे तो कसमाते पट्टामधला आहे. मित्रसो पाहू शकतोस आपण की
खरंच लय भारी व्ह्यूज आहे आणि खरंच डोंगर फिरलं पाहिजे आपण. तर मित्र मला फोनने बॅटरी फक्त आता 30% राहायचे. ते बी उतरायला काही नाही, फक्त 5-10 मिनटं लागेल. मी जास्त काही व्हिडिओ बनवू शकत नाही. तर हा व्ह्यू आपण पाहू शकता आणि माझ्या चॅनलवर तुम्ही अशा खानदेशी डोंगरावर फिरायला व्हिडिओ टाकत मनासोबत फिरस काय सांगू तुमले. तर मित्र खानदेशी पट्टामा फिरानं म्हणजे फिरानं. कारण जर तुमले स्वर्ग पाहावं होई तर खानदेशी पट्टामा जावं ना. इथे टावर लायल होतं काय पाहू शकता. खाम वाकाडे टाकेलचे, कोणता लोकच ना वाकाड्याचे माहित नाही, त्या कंपनीवालाच ना वाकाड्याचे. आणि आता लय भारी व्ह्यूज आहे पहा तुम्ही. खरंच तुम्ही एक टाइम तरी डोंगरावर गेला पाहिजे. हा असा दसवास येत आम्ही असे वाटे नाही नको. तर मित्र सर्वांसले एक विनंती करस की जर तुम्ही ट्रेकले जात असाल, डोंगर फिरत असाल, कसमाच्या पट्टामा जात असाल तर तुम्ही काठवर म्हणजे दरीना काठवर उभं राहत नका जाऊ आणि व्हिडिओ बनवत नका जाऊ. कारण ये बा या दार काठवर उभा असेल थोडासा जर पाणी चटणादार खाल जातील. आता आपण थोडं डिस्कस करू. यांना नाव काय काय माहिती काय तुझं नाव काय रे? तुझं नाव काय गेपाक हां तुझं नाव काय धीरज पूर्ण नाव काय धीरज आहेर. तर हा धीरज आहे कसमादे पट्टा महाराज पाहू शकतो या देवळा तालुका महाराज हा आहे बा आहे दिसरा ना का आहे त्यानं आलं घरचं पाया का तुम्ही. वराडा डोंगरना शेजाराच आहे. कोणत्या डोंगर आहो रे हा वयाना डोंगरना शेजाराच काय शे पहिलेच टाइम राही नो डोंगरांना नाव माहिती नाही. फायनल मी लागू ज्या टोकल्या आपण येणार होतो ज्या व्हिडिओसाठी मी बनतो इथे तर आपण फायनल लागू इथे पाहू शकतो. इथे टावर होतं तर 2 वर्षापूर्वी म्हणजे 2 वर्ष आधी काढी टाक आणि आता आपण राहिनो तिथे भेट द्यावाले. लय वाईट परिस्थिती से काय से काय एअरटेलला भाव वाढी घ्या म्हणून ते टावर काढणं हो ना काय सर्व लोकच ना बंद कर टाका. आणि ये हा डोंगर लय भारी दिसला ना रायगड सारखा व्ह्यू येत आहे ना. आता फोटो वगैरे म्हणजे आपण काढू मस्त. हा काय भारी एरिया असे हा तुमले एक सांगणार आहे की हे जे शहर दिर आहे ना म्हणजे तिशीर आहे ना ते देवळं शहर शे लय भारी व्ह्यू शे. हा कसमादे पट्टाना एरिया शे आणि हा मला नाही माहिती मग. तो पाता पाणी पडायला का तो तिकडे पाणी चालू शिजवा. हे पाणी खडा पाहून दिला का येऊ दे ते पाणी नाही शिले पूर. तर मित्र फायनली आता आम्ही उतरी राहिलो. आता आम्ही थोडा अर्धा डोंगर उतरी होणो. आता थोडं पायऱ्या लागण्यात थांबले. 2 मित्र थोडा वर आहे घ्या. एक मित्र खाली चालला आता आम्ही उतरी राहिलो. म्हणजे थोडं खूप भारी वाटणं. तुम्ही मागला व्हिडिओ पाया होई तर लय भारी व्ह्यू होता कसमादे पट्टाना. तर आपण जो मुलगा शॉर्टकट जातो तो कधी आपल्या ध्येयापर्यंत पोहोचत नाही हे वाक्य लिहिलेलं आहे मित्रांनो. तर हे वाक्य खूप भारी. दगड नको मला तर मित्र आजसाठी एवढंच होतं. तर आज ना ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पुढला ब्लॉग कोणता म्हणजे कोणत्या डोंगरावर राहणार ना तर त्यावर कमेंट नक्की सांगा. तर बाय बाय आपण पुढच्या ब्लॉगला भेटू.